महिला आरक्षण नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचा जनआक्रोश मोर्चा सुरू झाला होता। मोर्चात तुडुंब गर्दी झाली होती। वाढत्या गर्दीने वाहतूक व्यवस्था कोलमडली। वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेच्या संतापाला मंत्री गिरीश महाजन यांना सामोरे जावे लागले। महिलेचा रुद्रावतार पाहता तिच्या पुढे सर्वांनाच नमते घ्यावे लागले। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, get out of here, get out of here, get out of here. Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। Shut up, shut up, shut up. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। सोशल मीडियावर या महिलेच्या कृतीचे समर्थन केले जात आहे, तर काही प्रमाणात तिला ट्रोल देखील करण्यात येत आहे। या संपूर्ण घटनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे। हजारो महिला मुंबईत असेल, दिल्लीत असेल, लखनौ देशभर या रस्त्यावर उतरलेल्या होत्या। त्याचं कारण आपल्याला कल्पना आहे की काँग्रेसने जे महिला आरक्षणाचं बिल होतं त्याच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्रपक्षांना करायला लावलं आणि त्यामुळे हे बिल त्यांनी पास होऊ दिलं नाही आणि म्हणून महिलांमध्ये मोठा आक्रोश होता, संताप होता आणि म्हणून हजारो महिला काल रस्त्यावर उतरलेल्या होत्या आणि असंच मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी मुरळीला सुद्धा झालेलं होतं आणि मोर्चा सुरू असताना कारण हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या आणि ट्रॅफिकची त्रुटी झालेली होती। खरं आहे, त्या मोर्चा निघाल्यावर अनेक मोर्चे या ठिकाणी निघत असतात, सगळ्याच पक्षांचे निघत असतात, त्यावेळेला थोडीफार प्रमाण मोठी होत असते, मान्यच करावं लागेल। पण काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप व्यक्त केला। फारच चिडलेल्या होत्या आणि वाटते तसं ज्या बोलत होत्या त्यांनी बोलायला होतं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती। मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्या समोर, तिथेही त्या आल्या, तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, तुम्ही सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये त्या बोलत होत्या। तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरणं बिलकुल कामा नये आणि पोलिसांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांची ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्या, त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या। पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली। मी त्यांना सांगितलं 10-15 मिनिटांमध्ये मी रस्ता क्लिअर करतोय म्हणजे पुढे निघून जाऊ, पण त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या। त्या सगळ्या उभाबाकीने पाणी बाटली उचलली, ती फेकून मारली कुठेतरी महिलांच्या मोर्चावर, ही आपण चित्रीकरण बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा खूपच संताप चाललेला होता। आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला। पोलीस भगिनी आमच्या महिला होत्या, अधिकारी त्यांनाही सांगितलं की ठीक आहे, त्यांना चिडू द्या, काही बोलू नका। आमच्या भगिनी काही संतप्त झालेल्या होत्या, त्यांनाही आम्ही सांगितलं की जाऊ द्या, बोलू दे, त्यांना काय बोलत असेल ते आणि 10-15 मिनिटांमध्ये पण त्या तिथून निघून गेल्या। एवढाच तो त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे। पण मोर्चा जो निघाला होता तो महिलांसाठी निघाला होता, कारण महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता, बिलाच्या संदर्भातलाच तो मोर्चा होता। पण त्यांचा राग संताप हा खूपच अनावर झालेला होता आणि म्हणून त्याच्या मदत बोलत होत्या। पण यापुढे निश्चित आम्ही अशी काळजी घेऊ। मोर्चा असला, आंदोलन असले की असे प्रकार नेहमी घडत असते, याच्यात सर्वांना कल्पना आहे। पुन्हा मी सांगेल पुढच्या वेळी आम्ही या संदर्भामध्ये अशी काळजी घेऊ। पण त्या ज्या बोलल्या मला वाटतं की फार संसदीय भाषेत नव्हतं, त्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, त्यांचा राग होता, ते त्यांनी वेगळ्या भाषेने त्या मांडू शकल्या असत्या, तक्रारी करू शकल्या असत्या पोलिसांकडे। पण पोलिसांनीच आम्हाला परवानगी दिलेली होती, आम्ही रिक्सर परवानगी घेतलेली होती, रुटे आम्ही दिलेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की थोडा त्रास लोकांना झालेला असेल, झालेला आहे। आम्ही मान्य करतो, प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये तो होत असतो। एक संध्याकाळची वेळ होती, 5:30 वाजता आमचा मोर्चा आणि मोर्चा मात्र काही रात्रीचं निघू शकणार नाही। मोर्चाचा मार्ग ठरलेला होता, परवानगी मी मागितलेली होती। त्यामुळे मला असं वाटतं नियोजन वगैरे कुठे चुकलेलं नाही। पण एखादी भगिनी आमची येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलते, कधी बाटली फेकून मारते मोर्चावर, हेही काही योग्य नाही। त्यांचा मोर्चा सुद्धा महिलांचाच होता, महिलांच्या आरक्षणासाठीच होता, महिलांच्या हक्कासाठीच तो मोर्चा होता। मला असं वाटतं की त्यांचा राग फारच अनावर झालेला होता, त्यांचा सतत फार अनावर झालेला होता। पण त्या काही असंस्कृती भाषेमध्ये बोलत होत्या, हे काही योग्य नाही। बरोबर आहे ना, मी सांगितलं जाते की असं मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतात, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाढतो, हे खरं आहे।
या बाबतीत प्रकरण आम्हाला मान्यच आहे. पण आता शेवटी महिलांच्या हक्कासाठी हा मोर्चा होता. असे मोर्चे आपण बघतायत मुंबईमध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सतत निघत असतात. आंदोलन जेवढे मोठे होतात तर आपल्याला माहिती आहे काय काय त्यावेळेला होतं म्हणून. मग अशा पद्धतीने तुम्ही तक्रार करू शकले असता, पोलिसांकडे केली असती, थोडा सौम्य भाषेवर सुद्धा तुम्हाला राग त्या ठिकाणी व्यक्त करता आला असता. ज्या भाषेत बोलत होत्या त्यांनी पाठी फेकून मारली ते काही फार मला वाटतं संयुक्तिक नव्हतं. सर हिंदी में जाने के सर त्या महिलेने विचारलेला जाब संयमित आणि सभ्य भाषेत असायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. या व्हिडिओवर हजारो से भारी एक नारी अशा प्रकारच्या कमेंट्सचा देखील पाऊस पडतोय. या घटनेत चूक कोणाची या मुद्द्यापेक्षा सामान्य माणूस संतापला तर पुढे प्रशासन असो व राजकीय नेता तो सर्वांवरच भारी पडू शकतो. हा संदेश जनमानसात पोहोचलाय. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? त्या महिलेने योग्य केलं की अयोग्य? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.